विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भूमिती या घटकामधील स्वाध्याय 13.1. बघा, पहिलं उदाहरण आहे, सोबतच्या आकृतीमध्ये परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते. आता या ठिकाणी किरण ओसी व किरण ओए. बघा, किरण ओसी व किरण ओए. आता हे यांचा आरंभबिंदू जरी एक असला तरी या दोन किरणांमुळे एक रेषा तयार झाली नाही आणि त्यामुळे हे विरुद्ध किरण नाही. ओसी आणि ओबी. बघा, ओसी आणि ओबी. आता या दोन किरणांमुळे सुद्धा एक रेषा तयार झालेली नाही. ओए आणि ओडी. बघा, ओए आणि ओडी. आता या दोन किरणांनी पण एक रेषा तयार झालेली नाही आणि म्हणून हे पण विरुद्ध किरण नाही. आता बघा, किरण ओबी व किरण ओए. किरण ओबी व किरण ओबी व किरण ओए. आता या दोन्ही किरणांचा आरंभबिंदू ओ आहे, बरोबर आहे, आणि या दोन्ही किरणांमुळे एक रेषा तयार झालेली आहे. तसेच हे दोन बिंदू जे आहेत या आरंभबिंदूच्या विरुद्ध अंगाला आहेत आणि म्हणून किरण ओबी व किरण ओए हे विरुद्ध किरण आहेत आणि म्हणून पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही. आता बघा, पहिला पर्याय आहे एक रेषीय 3 बिंदू. काय आहे पहिला पर्याय? एक रेषीय 3 बिंदू. म्हणजे एका रेषेवर हे 3 बिंदू असणार. त्यानंतर एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण. एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण. त्यानंतर परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा आणि चौथा आहे 3 नैक रेषीय बिंदू. आता आपल्याला माहिती आहे की 3 नैक रेषीय बिंदूंनी एक प्रतल निश्चित होतं. त्याचप्रमाणे परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा ज्या असतात त्यासुद्धा एकाच प्रतलात असतात. एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण जे आहेत, 2 नैक रेषीय म्हणजे असे येणारे, इथं एक किरण आणि इकडे एक किरण, आणि हे सुद्धा एकाच प्रतलात असतात. आणि मग पहिला पर्याय एक रेषीय 3 बिंदू. बघा, बिंदू जर एकाच रेषेवर असतील 3 बिंदू तर त्यांच्यामुळे प्रतल निश्चिती होत नाही आणि म्हणून पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे. तिसरे, आता पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. आता बघा, एकमेकींना न छेदणारी प्रतले परस्परांना समांतर असतात. आता हे विधान बघा बरोबर आहे. डोळ्यासमोर जर कपाट आणलं आपल्या आणि कपाटातले कप्पे जर घेतले तर हे कप्पे, एक कप्पा म्हणजे एक प्रतल मांडलं, दुसरा कप्पा म्हणजे दुसरं प्रतल मांडलं तर हे दोन्ही प्रतले एकमेकांना समांतर असतात. 2 पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्यांना एकसंपाती रेषा म्हणतात. आता हेही विधान सत्य आहे. बघा, 2 पेक्षा अधिक रेषा म्हणजे ही एक रेषा, ही एक रेषा, ही एक रेषा, ही एक रेषा, 2पेक्षा अधिक रेषा जर या एकाच बिंदूतून गेल्या तर यांना म्हणतात एकसंपाती रेषा आणि त्यांचा जो संपात बिंदू असतो त्याला म्हणतात संपात बिंदू. म्हणजे हे दुसरं विधानही सत्य आहे. त्यानंतर तिसरं बघा, 2 रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्या समांतर असतात. बघा, 2 रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्या समांतर असतात. पण समांतर रेषेची व्याख्या काय आहे की ज्या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत आणि शिवाय त्या रेषा ह्या एकाच प्रतलात असाव्या लागतात. म्हणजे एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात आणि म्हणून या ठिकाणी हे विधान आहे ते चुकीचं आहे. आता चौथंही बघूयात. 3 नैक रेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते. हे विधान सत्य आहे, कारण प्रतल निश्चित करण्यासाठी 3 नैक रेषीय बिंदू लागतात. म्हणजे पर्याय 3 हा या ठिकाणी उत्तर आहे, चुकीचं विधान आहे. आता पुढे बघा, चौथा आहे, सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिती दिलेली आहे.
पुढीलपैकी किती गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत? आता एक प्रतलीय म्हणणे, आता इथं दोनच बिंदू दिलेत, दोन बिंदूंनी एक प्रतल निश्चित होत नाही, बरोबर आहे. म्हणजे हे बिंदू एक प्रतलीय नाहीत. त्यानंतर पुढचं बघूया, DHGA. DHGA. आता या ठिकाणी बघा, हेही बिंदू एका प्रतलात नाहीत, बरोबर आहे. त्यानंतर ABG. ABG. आता हे तीन नैकरेषीय बिंदू आहेत आणि तीन नैकरेषीय बिंदूंनी एकच प्रतल निश्चित होतं, म्हणजे हा एक पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बघा, ABGH. ABGH. आता यांनी या ठिकाणी हेही बिंदू एक प्रतलीय आहेत, म्हणजे पर्याय 3 आणि 4. म्हणजे आपल्याला काय विचारले, किती गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत? तर 2 गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत, म्हणजे पर्याय 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढे आहे बघा 5वं. वरील आकृतीमध्ये रेषा RT व किरण QT यांचा छेदसंच कोणता? आता रेषा RT कुठे बघा, हे बघा, ही रेषा RT इकडे येणार, बरोबर आहे. किरण QT म्हणजे किरण QT इकडे झाला, बरोबर आहे. आणि यांचा छेदसंच म्हणजे याच्यामध्ये समान काय आले, तर हा इथून Q पासून च्या पुढचा भाग T पासून, बरोबर आहे. म्हणजे किरण QT हा त्याच्यामध्ये काय आलेला आहे, त्यांचा छेदसंच आहे. आता पहिला पर्याय आपण बघूयात, रेषाखंड RT. आता रेषाखंड RT कुठे आहे बघा, इथे रेषाखंड RT, पण इथून सुरुवात झाली, Q पासून सुरुवात झाली आहे, म्हणजे तो त्याचा छेदसंच येत नाही. रेषाखंड PT, P पण बिंदू त्याच्यामध्ये येत नाही, बरोबर आहे. किरण QR, आता किरण QR तर इकडच्या दिशेला आला, बरोबर आहे. म्हणजे हाही पर्याय येत नाही आणि म्हणून किरण QT हा चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढे बघा, किरण AB व किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती? आता किरण AB इकडे आला, इथं A आरंभ बिंदू आहे, इथं B बिंदू घेतला. आणि किरण BA घेतला तर हा इकडे आला, म्हणजे इकडे वाढवता येईल, बरोबर आहे. हा किरण BA झाला. आणि यांच्या सामायिक बिंदूंनी, म्हणजे याच्यामध्ये सामायिक बिंदू कुठले, तर ह्या A आणि B वरचे, म्हणजे या ठिकाणी कुठली आकृती तयार झाली आहे, तर हा आहे रेषाखंड AB, म्हणजे पर्याय 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. आता त्यानंतर पुढचं बघूयात. आता बघा 7वं उदाहरण आहे, ABCDE यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत. प्रत्येक 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? आता इथं किती बिंदू आहेत बघा, 1 2 3 4 5 6. 6 बिंदू आहेत. म्हणजे समजा आपण इथं घेतला 1 2 3 4 5 6 बिंदू घेतले, तर हा जर बिंदू जोडला तर बघा ह्या अशा रेषा तयार होतील, बरोबर आहे. म्हणजे या बिंदूपासून किती झाल्या, 1 2 3 4 5. तसेच या बिंदूपासून काढता येतील, तसेच या बिंदूपासून येता येतील. पण याची एक क्लुप्ती पण आहे, ती म्हणजे काय, तर बिंदू आहेत एकूण 6. बिंदू किती आहेत, एकूण 6. म्हणजे 6च्या अगोदरची संख्या आहे 5. 6 गुणिले 5 भागिले 2 करायचं, 2 त्रिक 6 आणि 3 5 15. म्हणजे या ठिकाणी बघा 15 रेषाखंड काढता येतील. बघा जेवढे बिंदू आहेत तेवढे बिंदू अगोदर मोजायचे, ती संख्या 1 कमी करायची आणि त्याला भागायचं 2ने, म्हणजे आपल्याला एकूण रेषाखंड मिळतात. बघा आलं का लक्षात, हे पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे. आता 6वं बघा, ABCD हे बिंदू एकाच रेषेवरील बिंदू क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. लेंथ AB, आता बघा क्रमाने घेतलेले बिंदू आहेत. हा समजा आपण A घेतला, हा B घेतला, इथं C घेऊ आणि इथं D घेऊ.
आता ए बी 2 सेमी आहे बघा, हे ए बी 2 सेमी आहे. थोडं मोठं घेते मी आता या ठिकाणी म्हणजे लवकर लक्षात येईल. त्यानंतर बी डी 8 आहे. हे बघा, हे बी डी आहे, हे अंतर 8 आहे. त्यानंतर ए सी 5 आहे बघा, ए सी 5 आहे. ए सी किती आहे? 5 आहे. आता मला सांगा, हे 2 आहे, कुठलं? ए बी 2 आहे. ए बी किती आहे? 2 आहे आणि ए सी 5 आहे, म्हणजे हे बी सी किती येणार? 3 येणार. आता या ठिकाणी बी डी हे 8 आहे आणि हे 3 आहे, म्हणजे सी डी किती येणार? 5 येणार. बरोबर आहे. तर या ठिकाणी कुठलं विधान सत्य आहे? तर एकरूप रेषाखंड विचारलेत आपल्याला. मग आता या ठिकाणी एकरूप रेषाखंड कोणकोणते येतील? तर बघा, ए सीचं अंतर 5 आहे आणि सी डीचं पण अंतर 5 आहे. म्हणजे रेख ए सी आणि रेख सी डी हे एकरूप असतील, कारण त्या दोघांचंही अंतर 5-5 आलं. याचं पण 5 सेमी आहे, याचं पण 5 सेमी आहे. मग आता रेख ए सी व रेख सी डी बघा, या ठिकाणी पर्याय 4 हा याचं उत्तर बरोबर आहे. आता 9 बघा, एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात? आपल्याला माहिती आहे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य अनंत रेषा काढता येतात, म्हणजे पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. भिन्न प्रतलातील 2 वेगवेगळ्या बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा असू शकतात? बघा, भिन्न प्रतल आहेत आणि 2 वेगवेगळे बिंदू आहेत. आता भिन्न प्रतल याचा अर्थ काय करूयात? आपल्या डोळ्यासमोर जर वही आणली तर वहीच्या एका भागावर एक बिंदू घेतला आणि दुसऱ्या पानावर एक बिंदू घेतला. बरोबर आहे. वही सरळ ठेवायची आणि वहीच्या मधोमध रेषा असते आपली, तर इकडच्या रेषेवर एक बिंदू घेतला आणि इकडच्या रेषेवर एक बिंदू घेतला, तर त्या दोन्ही बिंदूतून एकच रेषा आपल्याला काढता येते, म्हणजे पर्याय 1 या ठिकाणी बरोबर आहे. पुढे बघा 11, एकाच प्रतलातील 2 भिन्न बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात? आता हे एकच प्रतल आहे किंवा आपल्या वहीचं एक पान हे एकच प्रतल आहे, त्याच्यावर 2 भिन्न बिंदू घेतले, तर या 2 भिन्न बिंदूतून जाणारी सुद्धा एकच रेषा काढता येते, म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 हा बरोबर आहे. आता पुढे बघा, प्रतलात काढलेल्या 12 बघा, प्रतलात काढलेल्या कोनामुळे प्रतलाचे किती भाग होतात? आता हे प्रतल आहे आणि या प्रतलामध्ये काय काढलं आहे? तर कोन काढला आहे. बघा, हा कोन काढला, म्हणजे हा कोन काढला. आता तर याच्यामुळे या प्रतलाचे किती भाग झाले? तर या बाजूच्या वरचा एक भाग झाला, या बाजूच्या खालचा एक भाग झाला आणि ह्या कोनाच्या अंतर्भागाच्या इथला एक भाग झाला. बरोबर आहे. म्हणजे प्रतलात काढलेल्या कोनामुळे प्रतलाचे किती भाग होतात? तर त्या प्रतलाचे 3 भाग होतात, म्हणजे पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे. पुढचे बघा, प्रतल निश्चित करण्यासाठी किती बिंदूंची आवश्यकता असते? आता एक बिंदू घेतलं तर एका बिंदूतून प्रतल काढता येत नाही, 2 बिंदू घेतले तरी 2 बिंदूतून प्रतल काढता येत नाही, पण 3 बिंदू घेतले ते सुद्धा नैक रेषे बघा हे असे घेतले, तर याच्यामधून आपल्याला एक प्रतल काढता येते. म्हणजे किती लागतात प्रतल निश्चित करण्यासाठी? 3 बिंदूंची आवश्यकता असते. आता पुढे बघा, प्रतल व रेषा यांचा छेद टिंब असतो. आता मी या ठिकाणी हे प्रतल काढले एक आणि याच्यामधनं जाणारी एक रेषा काढली. हे बघा, ही रेषा काढली. तर प्रतल आणि हा छेद म्हणजे इथं काय छेदला आहे? एका बिंदूत छेदला आहे. म्हणजे प्रतल व रेषा यांचा छेद काय असतो? एक बिंदू. म्हणजे पर्याय 3 या ठिकाणी बरोबर आहे.